राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सोयाबीन पिकाला जर आपल्याला गरज भासत असेल मित्रांनो, तर युरियाचा वापर आपण फवारणीद्वारे करावे की खताचं पोतं आणून आपल्या शेतीमध्ये मातीद्वारे द्यावे, जेणेकरून आपला जास्त फायदा कोण्या गोष्टीमध्ये होईल. तर मित्रांनो, हे बघा, जर आपण कीटकनाशकची फवारणी करत असेल तो बाजारामध्ये उपलब्ध असलेला नॅनो युरिया आपण त्याच्यामध्ये सविस्तर माहिती घेऊन प्रतिपंप किती मिली टाकले पाहिजे हे आपण खरेदी करता वेळेस संपूर्ण माहिती घेऊन यायची आहे. आणि जे काय आपण कीटकनाशक फवारतो की नाही त्याच्यात ते मिसळल्या जमते की नाही याची सुद्धा खात्री करून त्यानंतर आपण जर कीटकनाशक फवारता वेळेसच जर नॅनो युरियाचा वापर केला तर जमिनीतून युरिया देण्यापेक्षा हे उत्तम राहील मित्रांनो, कारण हे थेट लवकरात लवकर आपल्या सोयाबीन पिकाला लागू होतं आणि जास्तीत जास्त याचा सोयाबीनच्याच झाडाला फायदा होतो. जे की जमिनीतून जर आपण युरिया दिला तर ते मित्रांनो आपल्या तणाला सुद्धा पोषण देते मित्रांनो. आणि युरियाची गरज आपल्या सोयाबीनच्या प्लॉटनुसार असते मित्रांनो. जर आपल्या सोयाबीनची वाढ व्यवस्थित नसेल तर आपण युरियाचा वापर करू शकतो.